हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. कशा आहात तुम्ही? मजेतच असणार. आता मी आज बनवणार आहे पोहे. तर पोह्यासाठी प्रथमतः कांदे, पोहे, मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर कट करून घेतलेला आहे. साईडला पोहे घेतलेले आहेत. पोह्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर हे पहा, तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पोहे किती जणांचे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही पोहे घेऊ शकता. तर यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर पोह्यातील पाणी असे गाळून घ्यायचे. जास्त पण पोहे ड्राय होणार नाहीत यासाठी पोहे एकदमच पाण्यातून असे पिळून काढू नका. पाणी फक्त गाळून घ्या. आणि त्यानंतर कढई घ्या. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल एकदम कडक गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर हे पहा, सुंदर अशी दृश्य दिसत आहात. माझ्या किचनमध्ये सकाळी सकाळी सूर्याचा प्रकाश येतो. एकदम मस्त वातावरण वाटते. त्यामध्ये असा एक वेगवेगळा नाश्ता करण्यात वेगळीच मजा येते. तर त्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकली आहे. त्यानंतर शेंगदाणे टाकले आहेत. शेंगदाणे लो फ्लेमवरती परतून घ्या. त्यानंतर कढीपत्ता टाका आणि हिरवी मिरची टाका आणि गॅस लो फ्लेमवरतीच राहू द्या, कारण की मिरची आणि शेंगदाणे लवकर तळून जातात. खरपूस लागतात शेंगदाणे. नंतर टेस्ट एकदम बिघडून जाईल. त्यानंतर कांदा टाका. कांदा एकदम परतून घ्या तेलामध्ये. एकदमच कांदा लाल होईपर्यंत परतायचा नाहीये, कारण की कांदा लाल झाला तर कांदे पोहे आपण म्हणता येणार नाहीये. कांद्याला एकदम असा वाफवून घेतल्यासारखं घ्या. म्हणजे कांदा तेलामध्ये एकदम जास्त फ्राय करायचा नाहीये. हे पहा, कांदा एकदम मऊ होईपर्यंत कांद्याला तेलामध्ये परतून घ्या. त्यानंतर हळद टाका, चवीनुसार मीठ टाका आणि थोडीशी साखरही टाकली तरी चालते, कारण की कढीपत्ता आणि मिरची आहे त्यामुळे त्याची काही कढीपत्त्याची अशी कडवट टेस्ट येणार नाही. त्यामुळे साखर आपण टाकतो. तर हे पहा, मस्त असा सुगंध आहे. त्यामध्ये आता ही पोहे ॲड करायचे आहेत. तर मी आता पोहे ॲड केलेले आहे. मस्त असे पोहे झालेले आहेत. आता त्याला पोह्याला आणि ते मिश्रणला एकजीव करा. रोजचा प्रश्न येतो की नाश्त्यासाठी काय बनवावे. तर पोहे ही अशी रेसिपी आहे की झटपट 10-15 मिनिटांमध्ये होऊन जाते. मी संडे असला की त्या दिवशी पोहे करते, कारण की माझ्या मिस्टरांना पोहे आवडतात. त्यामुळे मी प्रत्येक संडेला पोहे बनवतेच. वरतून अशी मस्त कोथिंबीर टाका. एकदम टेस्टी पोहे तयार होतील. हे बघा, पोहे एकदम छान झालेले आहेत. थँक्यू फ्रेंड्स.